पंडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी म्हणून ओळखतो, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पळघड या छोट्या गावात जन्मलेले हे महान व्यक्तित्व 11 जून 1950 रोजी आपल्यापासून दूर गेले. पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा आजही आपल्या मनात जिवंत आहे. साने गुरुजींचे बालपण अतिशय गरिबीत गेले. त्यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते आणि आईचा प्रभाव त्यांच्यावर खूप होता. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर लगेचच त्यांची आई वारली, ज्यामुळे ते पूर्णपणे भावनिकदृष्ट्या तुटले. पण या दुःखातूनच त्यांच्या मनात संवेदनशीलता आणि इतरांच्या दुःखाची जाणीव निर्माण झाली. त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयात BA केली आणि तत्त्वज्ञानात MA केली. शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकवण्याला प्राधान्य दिले. गुरुजी हे एक अप्रतिम वक्ते होते. त्यांच्या भाषणांमध्ये एक विशेष जादू होती. शाळेत असतानाच त्यांनी विद्यार्थी नावचे मासिक काढले, जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. ते फक्त शिकवत नव्हते, तर मुलांना गाणी शिकवत, खेळ खेळवत आणि कथा सांगत. त्यांनी कळ्यांचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली आणि मुलांना निसर्गप्रेम शिकवले. त्यांच्या या कामामुळे त्यांना गुरुजी ही पदवी मिळाली. 1930 मध्ये महात्मा गांधींच्या दांडी मार्चनंतर गुरुजींचे जीवन पूर्णपणे बदलले. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ते गावोगाव फिरत, सभा घेत आणि लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण करत. त्यांचा साधा खादीचा पोशाख आणि प्रेमळ स्वभाव यामुळे ग्रामीण गरीब लोकांच्या मनात ते रुजले. स्वातंत्र्य चळवळीत सहभागामुळे त्यांना 8 वेळा तुरुंगात जावे लागले. एकूण 6 वर्षे 7 महिने त्यांनी तुरुंगात घालवले. धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव या तुरुंगांमध्ये त्यांनी वेळ घालवला. तुरुंगातील काळ त्यांनी व्यर्थ घालवला नाही. त्रिचिनापल्ली तुरुंगात त्यांनी तमिळ आणि बंगाली भाषा शिकल्या. विनोबा भावे यांच्यासोबत धुळे तुरुंगात असताना त्यांनी गीतेवरील प्रवचनांच्या नोट्स घेतल्या, ज्यावरून नंतर गीता प्रवचने हे पुस्तक तयार झाले. गुरुजींचे काम फक्त राजकारणापुरते मर्यादित नव्हते, ते समाजसुधारक देखील होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचंड कष्ट घेतले. 1947 मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेवटी मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले. महात्मा गांधी यांनी 10 मे 1947च्या प्रार्थना सभेत या यशाचे संपूर्ण श्रेय साने गुरुजींना दिले. साने गुरुजी हे एक प्रखर लेखक होते. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. त्यांचे साहित्य मुख्यतः मुलांसाठी होते. श्यामची आई हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे, जे जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये तसेच जपानी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित झाले आहे. श्याम, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती ही त्यांची इतर प्रसिद्ध कृती आहेत. त्यांनी आंतरभारती चळवळ सुरू केली, ज्याचा उद्देश भारतातील विविध भाषांमधील साहित्याची देवाणघेवाण करणे होता. त्यांनी तमिळ भाषेतील तिरुकुराळ या प्राचीन नैतिक ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या मते या ग्रंथात गंगोत्रीसारखी पवित्रता होती. गुरुजी हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आकाश, प्रकाश आणि पाण्यावर लिहिले. त्यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेला महत्त्व दिले आणि 1942च्या भूमिगत चळवळीदरम्यान शेकडो पत्रके लिहिली. त्यांच्या लेखनात साधेपणा आणि हृदयस्पर्शी भाषा होती. स्वातंत्र्यानंतर त्यांनी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले, जे सामाजिक आणि सांस्कृतिक जागृतीचे माध्यम होते. हे साप्ताहिक आजही त्यांचा संदेश पोहोचवत आहे. गांधीजींच्या हत्येनंतर गुरुजी खूप दुःखी झाले. त्यांच्या मनावर याचा खोल परिणाम झाला. 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांच्या जास्त डोजमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ तपकिरी तिकीट काढले. आज साने गुरुजींचे कार्य आणि विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग, समाजसेवेची भावना आणि साहित्यसृष्टी ही आपल्या समाजासाठी अमूल्य संपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील वडघर येथे त्यांच्या नावाने एक सुंदर स्मारक बांधले गेले आहे, जे विद्यार्थ्यांसाठी शिबिरस्थळ म्हणून विकसित केले जात आहे. साने गुरुजी हे फक्त एक शिक्षक, लेखक किंवा स्वातंत्र्य सेनानी नव्हते. ते एक संपूर्ण व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वाहून दिले. त्यांचे जीवन आणि कार्य आजही आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते.